राधे राधे जय एकविरा. आता दुपारी असेच हार बनवायला बसली. उद्या हनुमान जयंती आहे तर छोटे छोटे देवाला मस्त असे हार बनवते बरं. राधा राणी भगवान श्रीकृष्णाला पण तर छोटे मस्त असे बनवले. मोगरा आणलेला, त्यात गुलाबाच्या अशा पाकळ्या हे करून हार बनवले. मला खूप आवडतात अशा हार बनवायला. वेळ असं तेव्हा बनवते. नंतर मग संध्याकाळी चहा वगैरे पिला आणि जेवणाची तयारी. गरम पाणी ठेवलं, त्यात पालक घातली. पालकच्या अशा चपात्या करायच्या होत्या. तर बरं पालक उकडून घेतली मस्त अशी आणि त्याला थंड करून मग त्याच्यात मिरची लसूण थोडासा अद्रक अशी पेस्ट केली आणि गव्हाचा पीठ घेतला, त्याच्यामध्ये मिक्स केला, पुन्हा थोडंसं मीठ घातला, पीठ मस्त असं मळून घेतला. त्यामध्ये पण जरा पीठ मळलं, झाकण ठेवला, कारण की भाजी पण करायची होती, मच्छी पण करायची होती. भाजी आधी करायला घेतली. पनीर खिसून घेतलेला, भुर्जी सारखे असं करायचं होता. पावभाजीला आपण भाजी करतो तशी करायची होती. तेलामध्ये थोडासा बटर पण घातला आणि कांदा घातला, जिरा मिक्स करून घेतला जरा तेलात आणि ही लसूण काजू अद्रकची पेस्ट ती घातली त्याच्यामध्ये थोडी. आणि घरातले आपले मसाले सगळ्यांनी सुवानाचा मटर पनीरचा मसाला असा तो थोडासा मिक्स केला मी. आणि शिमला मिरची पण टॅमॅटो वगैरे घातले आणि थोडासा पावभाजीचा मसाला पण घातलेला. असं सगळं मिक्स केला, थोडासा पाणी घातला आणि शिमला मिरची जरा शिजत ठेवली झाकण देऊन. जरा शिमला मिरची शिजली, मग त्याच्यानंतर मग पनीर घातला. त्यामध्ये पनीर पण असं मस्त मिक्स करून घेतला त्यामध्ये पूर्ण आणि जरा पाणी घातला, कारण मला पातळच करायचं होतं. जरा मीठ वगैरे घालून मस्त असं मिक्स केला आणि नंतर मग थोडा वेळ झाकण दिला त्याच्यावर. झाकण देऊन जरा तरी सुटेपर्यंत शिजत ठेवला. नंतर मग मस्त तरी सुटलेली कोथिंबीर घातली त्याच्यात. मग असं बटर ठेवला आणि झाकण देऊन गॅस बंद केला. त्याच्यानंतर बाबांच्या भाकरी करायच्या होत्या, रात्याच्या पिठाच्या भाकरी ह्या करायला घेतल्या. मग जास्त नाही लागत, कारण की आम्हाला पण चपात्या करायच्या होत्या पालकच्या. मग बाबांच्याच फक्त भाकरी करायच्या होत्या आणि मच्छी पण करायची, पण बाबांच्यावर भाकरी करते या. आणि त्यानंतर मग मच्छी करायला घेते. या काही 2-3च भाकरी लागतात. मग त्या एकीकडं वळून घेतल्या आणि एकीकडे तवा पण ठेवलेला गॅसवर. आणि आता तो नवीन तवा आहे लोखंडाचा मस्त, त्याच्यात होतात भाकरी. मला विचारत होते सगळे तवा कुठून घेतला, ते एकविरायच्या जात्रेला गेली तिथं भरपूर अशी लोखंडाची भांडी आली, तर मी तिथून कढई पण घेतली ना, हा एक तवा घेतला तर मस्त याच्यावर होतात भाकरी. त्यानंतर मच्छी करायला घेतली. असं मिक्स मच्छी होती ना, निवट्या होत्या. तर बाबांना आमचं काय कमी तेल, सगळा फिका फिकाच लागतो, कारण की हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे सगळा कमी तेलातच सगळा करायला लागतो. त्यांचा तेल पण वेगळा असतो आणि हळद थोडासाच मसाला घालायला लागतो आणि पातळ पातळ असं जेवण करायला लागतो त्यांच्यासाठी. एकीकडे निवट्या पण अशा जरा तळून घेतल्या, त्या पण थोड्याशा कमी तेलातच अशा म्हणजे तळायला लागतात, जास्त तेल टाकून जमत नाही. आणि थोड्या थोड्या तेलात अशा तळून घेतल्या त्या पण. त्यानंतर मग भांडी होती ती घासली आणि जरा वेळ बसलेली. मग त्याच्यानंतरच आम्हाला जेवायला घ्यायचं होतं, त्याच वेळेस मी या चपात्या करायला घेतल्या. गरम गरम मस्त लागतात खायला आणि मस्त होत होत्या, फुगत होत्या मस्त. छोट्या छोट्या फुलक्या असतात त्या टाईपमध्येच बनवलेल्या आणि त्याच्यावर मस्त असं तूप लावलेला मी. त्या चपात्यांवर एक एक होत होते असेच तूप लावत होती आणि मस्त एकीकडे त्या चपात्या पण झाल्या. मग आम्ही जेवायला बसलो. चला मग, राधे राधे.